श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत, तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना। तर स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आज आपण सर्वांच्याच घरामध्ये असणाऱ्या काळे मिरीचे उपाय कोणते आहेत आणि ते तुमचे नशीब कसे पालटतील यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टींचे असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो। त्यापैकी एक आहे ही काळी मिरी। आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच आपल्या अनेक आजार आणि विविध समस्यांचा निपटारा करतात। कधी ना कधी अशा सर्वांच्या आयुष्यात घडतं जेव्हा खूप प्रयत्न करूनही यश मिळवता येत नाही। अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टींचे असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो। यापैकी एक आहे काळी मिरी, ज्याच्या उपायांबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत। तर उपाय नंबर 1 तो म्हणजे पैशाशी संबंधित समस्यांवर उपाय। जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर 5 दाणे काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा आणि रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून 4 दाणे 4ही दिशांना फेकून द्या। उरलेला 5वा दाणा आकाशाकडे फेकून द्या। यानंतर तिथून शांतपणे घरी निघून या। त्यानंतर उपाय नंबर 2 शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी भारी असेल किंवा शनी दोष असेल तर त्या व्यक्तीने काळी मिरी आणि 11 रुपये काळ्या कपड्यात बांधून दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे। असे केल्याने कुंडलीतील शनी दोष दूर होतो। उपाय नंबर 3 तो म्हणजे विविध त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी। जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर या समस्या घालवण्यासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो। यासाठी तुम्हाला अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी थोडी काळी मिरी घेऊन संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून उतरवत ओम क्लीचा जप करावा। त्यानंतर ती दक्षिण दिशेला फेकून द्यावी। असे केल्याने तुमच्या घराची प्रगती होईल आणि सुख समृद्धी येईल आणि तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील। उपाय नंबर 4 कामसिद्धीसाठी काळ्या मिरीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो ते आता बघणार आहोत। जर तुम्ही काही विशेष कामासाठी बाहेर जात असाल आणि तुमचे काम पूर्ण व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा आणि घरातून बाहेर पडताना या काळी मिरीवर पाय देऊन बाहेर पडा। असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी घराबाहेर जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।